नमस्कार. शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण काही मोजक्याच 4 ते 5 जाहिराती पाहणार आहोत. ह्या जाहिराती तुमच्या फायद्याच्या नक्कीच आहेत. तत्पूर्वी तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बघा, ही जाहिरात आहे जवाहर नवोदय विद्यालय. हे बघा, नागणे डिस्ट्रिक्ट धुळे. आता हे जे आहे नकाने आहे का नागणे आहे तुम्ही ठरवायचं. ओके. आणि ही जाहिरात जी आहे ते वाकील इंटरव्ह्यू PGTसाठी आहे. पोस्ट ग्रॅज्युएट टीचर्स फिजिक्स या विषयासाठी MSc BEd मागितलेलं आहे. नंबर ऑफ पोस्ट आहे 1 पोस्ट. ओके. आणि ते नाकाने डिस्ट्रिक्ट धुळेसाठी JLV नागणे या जे नाव दिलेलं आहे हेडिंग त्या ठिकाणी या ठिकाणी पाहिजे. आणि कन्सॉलिडेटेड पेमेंट आहे बघा 35,750. या ठिकाणी पेमेंट सॅलरी वगैरे जे आहे तुमचं चांगलं आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी नक्कीच जे लोक आपले PGTसाठी पात्र असतील, ज्यांचं MSc फिजिक्स असेल आणि प्लस BEd असेल, चांगले मार्काने उत्तीर्ण असेल, कमांड असेल, तर तुम्ही यासाठी पात्र आहातच. तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. फ्लुएन्सी इन इंग्लिश इज अ मस्ट. ओके. बघा, पहिलेच अट आहे की काय म्हटलं, फ्लुएन्सी इन इंग्लिश is a must. Okay, it means that you must be fluent in English. Okay. Experience in CBSE school is preferred. Eligible in interested candidates are requested to forward their application by hand or email at gnvdhude@gmail.com. ओके. तर या ठिकाणी या ईमेलवर तुम्हाला पाठवू शकता किंवा बाय हँड ॲप्लिकेशन देऊ शकता. Submit your resume by data up to 10 a.m. on 3rd of August 2024 only from the date of advertisement to above said address, and candidates should appear for an interview on 5th August 2024 at 10 a.m. along with handwritten application on plain paper, and submit all attested copies of our certificates at Jawaharlal Nehru Vidyalaya, Nakane, District Dhule, pin code 424002. Contact mobile. Okay, you can contact on these mobile numbers. There are 3 mobile numbers given here, and date 29th of July 2024. ये जाहिरात जो है वो 30 जुलाई 2024 को आई है. ये आपके लिए बहुत फ़ायदेमंद रहेंगी, इसलिए आपको रिक्वेस्ट है कि आप इस स्कूल में जा सकते हैं. ओके. नेक्स्ट एक जाहिरात है, ये देखो आपके लिए बहुत फ़ायदेमंद होंगी. शबरी आदिवासी वित्त विभाग विकास महामंडळ मर्यादित नाशिकची आहे. हे रजिस्टर्ड ऑफिस आदिवासी विकास भवन, 2रा मजला, राम गणेश गडकरी चौक, जुना आग्रा रोड, नाशिक. पिनकोड दिलेला आहे आणि दूरध्वनी नंबर आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. मेल पण दिलेला आहे. हा बघा मेल या ठिकाणी. ओके. तर या ठिकाणी तुम्ही तुमचे काही रिझ्यूम आहे ते या ठिकाणी पाठवू शकता. ओके. तर ते पाहू शकता. नवीन बातम्या अंतर्गत शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित नाशिक. ॲडव्हर्टाइजमेंट्स फॉर सिकिंग प्रपोजल्स फ्रॉम FPOs अंडर स्टेट स्कीम. ओके. राज्याच्या योजनेअंतर्गत या ठिकाणी ही जाहिरात यांनी दिलेली आहे. या ठिकाणी ज्या ज्या काही समजा तुमच्यासाठी जाहिराती असतील, जागा असतील, त्या ठिकाणी तुम्ही डिटेल्स या ठिकाणी पाठवू शकता. ओके. आणि पाहू शकता. भारतीय प्रशासकीय सेना ही जाहिरातच आहे. हे बघा, तुम्ही म्हणाल की सर हे कसं काय, तर या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिले या लिंकवर जायचं आहे. ओके, या वेबसाईटवर, आणि इथून तुम्हाला मग ते पुढची प्रोसेस काय आहे ते जाणून घ्यायचे. ओके. तर ही दुसरी जाहिरात झाली. तिसरी जाहिरात आहे महाराणा एजन्सी सिक्युरिटी अँड लेबर सप्लायर्स, खडकेश्वर, नारळीबाग, छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे एजन्सी सिक्युरिटी अँड लेबर सप्लायर्स एजन्सीच्या मनुष्यबळ पुरवठा करण्याकरता नियुक्त केले गेले. या ठिकाणी एक आयुष डॉक्टर पाहिजे आणि एज्युकेशन जे आहे BAMS or BUMS पाहिजे. आणि पदसंख्या मात्र बघा, मी तुम्हाला एक सांगितलं, पदसंख्या मात्र 24 पदांसाठी ही जाहिरात आहे. ओके. तर उपरोक्त पात्रताधारक म्हणजे कोणते, हे उपरोक्त म्हणजे वरील BAMS किंवा BUMS हे जर पात्रताधारक असतील तर या ठिकाणी यांनी खालील पत्त्यावर, खाली जे पत्ता ह्या दिलेला या ठिकाणी 2 ऑगस्ट 2024 संपर्क साधावा. ओके. महाराणा एजन्सी सिक्युरिटी अँड लेबर सप्लायर्स, हॉटेल विश्वाच्या बाजूला, खडकेश्वर, नारळीबाग, छत्रपती संभाजीनगर. आणि इतकेच नव्हे तर या ठिकाणी फोन नंबर दिलेला 9767732241 या संपर्क क्रमांकावर तुम्ही संपर्क साधून त्याविषयी सविस्तर माहिती विचारू शकता.
ओके. नेक्स्ट जी जाहिरात आहे ते बघा, जवाहर नवोदय विद्यालय, लातूर डिस्ट्रिक्ट, लातूर, महाराष्ट्र. ओके, हे लातूरचे आहे. आधी धुळेचे पाहिजे होते. तर बघा, अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द पोस्ट ऑफ TGT आर्ट प्युअरली ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस. कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे. ज्या ते आपण आधी बघितली होती, 39,000 का 37,000 काहीतरी पेमेंट होता, त्याच पद्धतीची ही जाहिरात आहे. ओके. द अकॅडमिक इयर 2024-25 इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स मे अटेंड द इंटरव्ह्यू अलॉंग विथ द ओरिजिनल डॉक्युमेंट्स विथ अ सेट ऑफ झेरॉक्स. ओके, सेल्फ अटेस्टेड. या ठिकाणी TGT आरसाठी पाहिजे. हे बघा, कॉन्सॉलिडेटेड पे दिसला तुम्हाला. मी परत तुम्हाला इलाइट हे करून दाखवतो. हे बघा, कॉन्सॉलिडेटेड पे 34,125 पर मंथ, 34,125 पर महिन्यानुसार तुम्हाला या ठिकाणी. ओके, जरी कॉन्ट्रॅक्ट बेसिस असली, हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जरी जाहिरात असली तरी या ठिकाणी तुम्हाला मात्र पेमेंट भरपूर मिळणार आहे. डिग्री इन फाईन आर्ट्स अँड क्राफ्ट्स फ्रॉम ए रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, बॅचलर ऑफ फॅशन आर्ट्स. ओके, जे काही नाही फाईन आर्ट्स आणि BEd पाहिजे सोबत. डिग्री इन फाईन आर्ट्स फ्रॉम रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड प्रोफिशियन्सी टू टीच थ्रू इंग्लिश अँड हिंदी. ओके, मीन्स यू मस्ट बी proficient in teaching English and Hindi thoroughly. ओके. नॉलेज आहे डिझायरेबल, काय सांगलं, नॉलेज ऑफ रिजनल लँग्वेज ज्या ठिकाणी आहे ते मराठीचं तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे. ओके, हिंदीचं आणि इंग्लिशचं पण. एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग इन रेसिडेन्शियल स्कूल. ओके, तुम्हाला रेसिडेन्शियल स्कूलमध्ये, त्याला आपण काय म्हणतो, वसतिगृहासारख्या शाळेमध्ये राहण्याचा अनुभव असायला पाहिजे. टीचिंग एक्सपिरियन्स इन सिमिलर कॅपॅसिटी इन अ रेकग्नाइज स्कूल. ओके, अनुभवसुद्धा असायला पाहिजे चांगला व्यवस्थित. आणि नॉलेज ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन आणि अचिव्हमेंट्स ॲट स्टेट अँड नॅशनल लेवल कॉम्पिटिशन्स. बघा, तुम्हाला कम्प्युटरचं ज्ञान तर असायलाच पाहिजे, पण तुमचा काही कामगिरी असेल, तुम्ही काही बक्षीस मिळवले असेल स्टेट लेवलवर किंवा नॅशनल लेवलवर, त्यासाठी तुम्हाला काही उपलब्धी प्राप्त झाली असेल ते सुद्धा त्यांना सांगावं, जसे मेडल्स. ओके. अपर एज लिमिट इज 50 years ऑन 1 जुलै 2024. 1 जुलै 24पर्यंत 50 वर्षापर्यंत तुम्हाला एज आहे. या ठिकाणी तुम्ही ट्राय करू शकता. ही जाहिरात जी आहे 29 जुलैला आली होती, त्याने दिली होती पेपरमध्ये प्रसारित करायला, आणि 30 जुलैला पेपरमध्ये पब्लिश झालेली आहे. ओके, प्रिन्सिपलची सही आहे या ठिकाणी. आणि लक्षात ठेवा, महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरव्ह्यू ऑन 5 ऑगस्ट 2024 मंडे. इंटरव्ह्यू कधीचा आहे? 5 ऑगस्ट 2024ला मंडेला आहे, 10 वाजता. ओके. आणि बाकी काय प्रोसिजर आहे तुम्हाला सर्व माहीत पडेलच, हे वाचून घ्या. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, आता ग्रामसेवक परीक्षेसाठी 2200 पैकी 1652 उमेदवार अनुपस्थित. बघा, ग्रामसेवकाची परीक्षा झाली, 2200 पदसंख्या आहे, त्यापैकी 1652 उमेदवारच अनुपस्थित आहे. ओके. आणि या ठिकाणी ही याची अनुपस्थिती काय आहे? ओके, तर बघा, अनेकांनी मेलच नाही पाहिले म्हणते, आणि कंपनीकडून बसेसची व्यवस्था, बऱ्याच ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती असल्यामुळे त्यांना या ठिकाणी येता आलेलं नाही, असा याचा अर्थ निघतो. दुसरा आहे, जे अनेकांनी आपले मेल मेल पाठवले असेल कदाचित, पण ह्या परिस्थितीमुळे, तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्यापर्यंत ते मेल पोहोचले नसतील. हे शेवटची जाहिरात आहे. त्यानंतर पाहू आपण काय आहे, तर ही आहे सह्याद्री साखर कारखाना लिमिटेड, यशवंतनगर, कराड. ओके, बघ, कराड. फोन नंबर आहे या ठिकाणी दिलेले आहे. बघा, 2 फोन नंबर आहे, आणि हे तिसरा एक दिसते. ओके, आणि ही ईमेल आहे. ठीक आहे, या ईमेलवर तुम्ही जे काय आहे ते ट्राय करू शकता. ओके. आता आपलं म्हणण्याचा अर्थ तुम्ही स्पष्ट समजू शकताच. आमचे कारखान्यात खालील पदासाठी पात्र व अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज, शैक्षणिक पात्रता, पूर्वानुभव, वय व सध्याचा पगार व अपेक्षित पगार इत्यादी माहितीसह दिनांक 5/8/2024 पूर्वी या कार्यालयास पोहोचतील अशा बेताने पाठवावे. मुलाखतीस बोलावल्यास स्वखर्चाने यावे लागेल, आणि येताना मूळ प्रमाणपत्रे सादर करावी लागतील. मागासवर्गीय उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. ओके, चल बघा, हे बघा, या ठिकाणी पहिले पदसंख्या सांगतो. एकूण 4 पदांसाठी जाहिरात आहे. अनुभव आहे 7,500 ते 10,000 मेट्रिक टन गाळप क्षमता असणाऱ्या साखर कारखान्यातील हाय प्रेशर बॉयलर व DCS सिस्टीमवर प्रत्यक्ष काम केल्याचा कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव लागेल. ओके, हे बघा, हे तुमचा अनुभव जो आहे, या ठिकाणी सांगलेला अनुभव हा सर्वात भारी अनुभव आहे. ओके, हा 5 वर्षाचा असायलाच पाहिजे. आणि पदाचे नाव आहे असिस्टंट इंजिनियर BOE. ओके, या ठिकाणी म्हणजे BO इलेक्ट्रिकल. ओके,
तर आता हे काय तर BOE तुम्ही पाहून घ्या, ज्यांना ज्यांना ही माहीत असेल ते समजून जातील. ओके, तर बी मेकॅनिकल, बी इलेक्ट्रिकल्स, बी इन्स्ट्रुमेंट, बी NTC, DME, DEE, डिप्लोमा इन्स्ट्रुमेंट, डिप्लोमा इन NTC व BOE परीक्षा पास असणे आवश्यक आहे. बघा, ह्या इतक्या साऱ्या परीक्षा असतील, पहिल्यांदाच वाचून राहिलो. ओके, बीमध्ये तर ह्या तुम्ही लक्षात घ्या. आणि यासाठी इतके जर तुमचे यापैकी कोणतं एक आहे. ओके, जर क्वालिफिकेशन तुमच्याजवळ असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करा. पेमेंटबद्दल माहिती त्याने दिली नाही, पण तुम्हाला भरपूर पेमेंट मिळेल. सही आबासाहेब जो पाटील असं लिहिलेलं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही लागले तर शेतकऱ्यांसोबत चांगला तुमचा संवाद असायला पाहिजे. ओके, चला तर मग आता आपण नेक्स्ट जाहिरातीकडे वळूया आणि शेतकऱ्यांचा फायदा होईल या अपेक्षेने वागूया. चला, ही आहे शेवटची जाहिरात आणि सर्वात महत्त्वाची आहे. ही राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी गोंदिया, आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी गोंदिया इथून आलेली आहे. या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने, ओके बघा, कंत्राटी पद्धतीने कार्डिओलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, पेडिट्रिशियन, एनेस्थेसिस्ट, फिजिशियन, कन्सल्टंट मेडिसिन, सायकेट्रिस्ट, ENT सर्जन, ओके, टेलिमेडिसिन, OBGY लिहून येते, OBG काय तर टेलिमेडिसिन, पेडिट्रिशियन, टेलिमेडिसिन, फिजिशियन, डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट्स NTCP, मेडिकल ऑफिसर, डेंटल DEIC, डेंटल सर्जन NOHP, RBSK, मेडिकल ऑफिसर, मेल फीमेल फॅसिलिटी मॅनेजर, ऑडिओलॉजिस्ट, इंस्ट्रक्टर फॉर हिअरिंग इम्पेअर्ड चिल्ड्रेन, कोल्ड चेन टेक्निशियन, STLS, सिनियर ट्युबरक्युलोसिस होय. ओके, लॅबोरेटरी सुपरवायझर याचा अर्थ होतो, याचा अर्थ असा होतो. हां, चल ठीक आहे. लॅब टेक्निशियन, ऑडिओमेट्रिक असिस्टंट, मॅसेजिस्ट म्हणजे मॅसेज करण्यासाठी, मॅसेजिस्ट कम अटेंडंट फिमेल आहे. हे यासाठी फिमेल पद आहे. या पदांकरता अर्ज मागवण्यात येत आहे. सदर अर्जाचे प्रारूप जाहिरातीसोबत www.zpgondia.gov.in या व्यवस्थित या वेबसाईटवर व्यवस्थितपणे उपलब्ध करण्यात येईल म्हणते. सचिव आहे ते सदस्य सचिव, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया. अध्यक्ष आहे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया, नागपूर एडिशनची आहे, आज आलेली आहे. ओके, तर या ठिकाणी तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या निगराणीनं. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या ह्या जाहिराती होत्या आणि ह्या जाहिराती तुम्हाला आवडल्या असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही पटकन लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आपल्या जाहिरातीला लाईक कराच. ओके, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. भेटूया पुढील नवीन व्हिडिओ म्हणजे. तोपर्यंत थँक्यू.